या स्पर्धेमध्ये घेऊन खूप छान वाटलं. फार आयोजन चांगलं होतं तुमचं. परत पुढच्या वर्षी आम्हाला परत संधी द्या, आम्ही परत टीम टाकू. नक्कीच पुढच्या वर्षीची वाट तुम्ही नक्कीच पाहत राहा. आम्ही मात्र पाहूया, जर चांगलं झालं तर यापेक्षाही चांगलं करण्याचा प्रयत्न करूया. जाऊया आपण मॅच कडे, जिथे मॅच सुरू होईल. आपल्या सोबत पुन्हा एकदा जोडले जातील अजित पाटील सर. सो थँक्यू. ऋतिक आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर आपण फलंदाज बघतोय 3 ला. टॉस अगेन कडे ते साहिल. बरी पण बॉल टॅप केलाय पॉइंटला. डायरेक्ट हिटसाठी चेंडू हातातून निसटलाय. या षटकानंतर आपण हार्दिक स्वागत करणार आहोत हर्ष निलेशजी पाटील साहेब, ज्यांच्या माध्यमातून कैलासवासी निलेश सदानंद पाटील यांच्या स्मरणार्थ प्रथम पारितोषिक ज्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केले, त्यांचा आपण शुभ सन्मान इथे करणार आहोत. त्यानंतर सन्माननीय श्री प्रभाकरजी पाटील साहेब, गजानन एंटरप्राइजेसचे मॅनेजर, त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. आणि त्यानंतर आदरणीय आतिजी म्हात्रे साहेब यांचा आपण शुभ सन्मान या षटकानंतर करणार आहोत. दरम्यान साहिल पुढचा चेंडू. हो, यावेळेला सरळ बॅटनं खेळलाय शॉट, जातोय डाऊन द ग्राउंड. वन्स बाउंड, सीमा पार, चौकार. थँक्यू. टॅप केल्या यावेळेला चेंडू लॉन साईडला डाऊन द ग्राउंड, सॉरी, सिंगल कंप्लीट होते आणि धावसंख्या 1 ने पोहोचली ती. दरम्यान नुकताच आपण बघतायत सन्माननीय आदरणीय रमेशजी दामोदर पाटील साहेब उमरोळी, नक्की त्यांचे सुपुत्र संतोष पाटील आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि संतोष यांच्या अर्धांगिनी माननीय शिल्पा संतोष पाटील मॅम यांचे शुभ आगमन झाले, त्यांचं आम्ही करतो या ठिकाणी वेलकम. अप्रतिम कव्हर्सला एक्झिक्यूट केलाय, चेंडू सरळ जातोय तो सीमारेषेच्या बाहेर आला, इथे चौकार. चांगली बॅटिंग करताना फाउंडेशन चांगलं बिल्ड करतायत साहिल आणि यतीन. प्रचंड अनुभव आहे, यंग ब्लड आहे, सळसळत रक्त. महत्वाच्या क्षणामध्ये ऍक्टिव्ह झाले. डी डेकोरच्या अगेन्स्ट चांगलं फाउंडेशन बिल्ड केलंय. पुढचा चेंडू ऋतिक गोलंदाजी ट्रॅकवर. हो, यावेळेला ब्लाइंड शॉट करण्याचा प्रयत्न आहे. गौतम आगरे चेंडूला फील्ड करताय. डायरेक्ट हिटचा अटेम्प्ट, तत्पर सिंगल कंप्लीट. 11 धावा, डेंजर इन होता. नॉन अगेन कडे सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या 11 वर पोहोचले. षटक संपल्यानंतर कॅमेरामन आपण आपल्या व्हीआयपी डायस कडे कॅमेरा फिरवायचा आहे, तिथे आपल्या मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत एका चेंडू नंतर. पण बघतायत शेवटचा चेंडू साहिल. फुलटॉस यावेळेला मात्र दिशा देण्याचं काम करत होतं. षटकाची इथे झालंय समाप्ती. एंड ऑफ द फ्रेश ओव्हर, 11 रन विदाउट लॉस. आपण जातो शुभ सन्मान केला जाईल. सन्माननीय हर्ष निलेशजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही मनोज पाटील सरांना विनंती करतोय. मनोज पाटील साहेब या, आपण शुभ सन्मान करतोय. श्री निलेश कैलासवासी निलेश सदानंद पाटील यांच्या स्मरणार्थ प्रथम पारितोषिक आम्हाला प्रोव्हाइड केले. सन्माननीय हर्ष निलेश पाटील साहेबांचं नक्कीच या ठिकाणी आम्ही करतोय शुभ. कॅमेरामन सन्माननीय आतिश म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही सुधीरजी जाधव सरांना विनंती करतोय.
सन्माननीय आतिश म्हात्रे साहेब, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. मायेची प्रेमळ शाळ आपण बघतायत, मायेची उबदार शाळ. दीपक सोहळा ओ चॉप करण्याचा प्रयत्न आहे. कमबॅकिंग करताना गौतम आकरे, अनेक वर्ष टेनिस क्रिकेट विश्वामधला एक घातक ऑलराऊंडर म्हणून आपण गौतम आकरेला बघतोय आणि तोही आपला क्लास दाखवताना. गुड बॉलिंग, इट्स अ डॉट बॉल. तो यावेळेला इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू डिप्पाकट पॉइंटला ट्रॅव्हल होतोय. गळीचा खेळाडू आपल्या डाव्या बाजूने धावत चेंडूला उचललेले थ्रो करेल, त्यावर 2 धावा कंप्लीट आणि धावसंख्या 2 ने पोहोचतायत त्या 19 वरती. 19 धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा चेंडू हो स्लॅश करण्याचा प्रयत्न होता. इट्स अ डॉट बॉल. षटकाची इथे झालंय समाप्ती. वळी आपण शुभ सन्मानाकडे. सन्माननीय श्री प्रभाकरजी पाटील साहेब, गजानन एंटरप्राइजेसचे मॅनेजर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं शुभ सन्मान आपण करतोय. चेतनजी पाटील सरांना विनंती करतोय. चेतनजी पाटील साहेब आपण या. सन्माननीय प्रभाकर जी पाटील साहेब शुभ सन्मान. रमेश जी दामोदर पाटील साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. चेंडू सरळ जाते तो डाऊन द ग्राउंड. दरम्यान धावा स्कोर कार्ड वरती 23. 23 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग, ओपनिंग पेअर आपलं फाउंडेशन बिल्ड करतायत आणि नेहमी म्हटलं जातंय पायाबांधणी जेवढी चांगली आहे ना, समोर जशी इमारत दिसते तशी धावांची इमारत तुम्ही बनवू शकतायत. मिलन दमनकर वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, वाईड बॉलचा कॉल आहे. अतिरिक्त चेंडू हाताळला गेलाय. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पोहोचते 24.
शेवटचे 4 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि इथून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न, आपला ट्रेडमार्क सिग्नेचर शॉट साहिल दाखवण्याचा प्रयत्न करतील. हो, जबरदस्त टायमिंग, पॉइंट मध्ये मात्र चुकी झालंय आणि एक लाईफ मिळते साहिलला. धावसंख्या 1ने 25 वर पोहोचले. एका बाजूने टेनिस क्रिकेट विश्व गाजवणार असा मिलन दमणकर, ज्यांनी भरपूर मैदानं गाजवलेली आहेत. एक जबरदस्त ऑलराऊंडर म्हणून ज्यांची ख्याती आहे, ते गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. 25 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. साहिल आणि यतीन पाटील यांचं गेम प्लॅनिंग असेल. इथून कमीत कमी 7-8 धावा, एक चांगला बॅटल होऊ शकतंय आणि त्यासाठी यतीन आणि साहिलचा प्रयत्न असेल कमीत कमी धावा देण्याचा मिलन दमणकरचा प्रयत्न. यावेळेला चांगला चेंडू आहे, बॅटला ब्रश करत इनसाइड एज लागले. डायरेक्ट हिटचा टीम होतं तिथे, परंतु एक धाव परिपूर्ण झाले. धावसंख्या 1ने पोहोचले. 26 धावा. शेवटचे 2 चेंडू, आखरी 2 गेंदे किसके नाम. हा प्रश्न आता मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या बाहेर सर्वांच्या मनामध्ये घर करतोय. उत्तर मिळेल तुम्हाला लाईव्ह ऍक्शन मध्ये. हो, यावेळेला लॉक करण्याचा प्रयत्न आहे. पूलचा फटका फसलाय आणि साहिल डगआउट मध्ये येऊन बसलाय. आउट, गॉन, बाद. येतोय 1 टू गो आहे. शेवटचा चेंडू आहे. स्कोर 26 आणि आखरी बॉल किसके नाम. एक महत्वाचा चेंडू आहे. इथून चौकाराला 31चं टार्गेट राहील, षटकाराला 33चं टार्गेट राहील, डॉट बॉलला 27चं टार्गेट राहील. तर महत्वाचा चेंडू आणि ते चांगला शॉर्ट सिलेक्शन, लॉंग ऑन ला खेळलाय चेंडू. एक धाव परिपूर्ण. थोडीशी पंबल अंडरआर्म थ्रो येतोय त्यावर दुसऱ्या धावेसाठी मात्र पोहोचणार नाहीये. तन्मय बाद. 27 धावा, 28 धावांचं टार्गेट सेट केले. कॅमेरामॅन आपण व्हीआयपी डायस कडे आपला कॅमेरा फिरवा. आपला अमूल्य वेळ देताना आपण बघतायत आमचे संतोषजी पाटील सरांच्या अर्धांगिनी माननीय सो शिल्पा संतोष पाटील मॅम यांचा आपण करतो या ठिकाणी शुभ सन्मान. आम्ही विनंती करतोय माननीय सो कोमल शेखर कुडू मॅम यांच्या शुभ हस्ते आपण करूया त्यांचा शुभ सन्मान. माननीय सो पाटील मॅम यांचा एक मायेची शाल आणि स्नेहाचं पुष्पगुच्छ देऊन शुभ सन्मान होतोय. हार्दिक हार्दिक स्वागत. नंतर आपण माननीय सो शिल्पा संतोष पाटील मॅम यांना विनंती करूया की आपण माननीय सो कोमल शेखर कुडू मॅम यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. दरम्यान समोर जी बाईक उभी आहे तिचा आरसा थोडासा डिफ्लेक्ट करतोय, प्रकाश परावर्तित होतोय. थँक्यू. वळूया इथे. टार्गेट सेट केले 28चं. नेक्स्ट सेमी फायनल आपल्याला बघायला मिळेल GM आणि AB लाइटिंगचं. चला ओपनिंग पेयर. अजूनही आपल्याला 2 मैच खेळवायचे आहेत. गौतम आकरेन टीम 28 से टारगेट, काफी बड़ा मैच, सेमीफाइनल का मैच. जीतने वाली टीम क्वालिफाई हो जाएगी फाइनल में और पूरे साल का पिक्चर यहाँ पर क्लियर हो जाएगा कि कौन सी टीम यहाँ पर क्वालिफाई कर रही है मेगा फाइनल ग्रैंड फिनाले में. संतोष सरांना मी विनंती करतोय आपण पास करून घ्यायचं. गौतम आकरे आणि मिलन दमनकर मैदानाच्या आतमध्ये
दोन्ही फलंदाजाकडे प्रचंड असा अनुभव आहे. अनेक टेनिस क्रिकेट शौकीनांच्या हृदय सिंहासनावर आरूढ असणारी दोन नावं. आपण जाऊया टॉस कडे. इथे आपण प्रभाकर पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते गेस पाहिजे. एक मिनिट थांबा. स्पिन झाला टेल आलाय. धीरज नाणेफेक जिंकला, काय डिसिजन असणार आहे? फिल्डिंग असणार. कसं वाटतंय आज या टुर्नामेंट मध्ये आणि शेवटचा अंतिम जो क्षण आहे, सेमीफायनल फायनल मध्ये चान्स आहे जाण्याचा, तर काय वाटतंय? खूप वर्षानंतर तिथे टुर्नामेंट होत आहेत. पहिले ओपनचे खूप टुर्नामेंट व्हायचे, आता खूप वर्षानंतर बंद झालेले टुर्नामेंट. खूप वर्षांनी ग्राउंडवर खेळायला आलो आहेत, चांगलं वाटतंय. आज तुमच्या टीम बद्दल काय म्हणतील, ज्या पद्धतीने एफर्ट दिला आज सेमीफायनल पर्यंत पोहोचले? सर्वांनी खूप मेहनत केलेली आहे. फिल्डिंग, बॅटिंग, बॉलिंग सर्व चांगले मेहनत करत आहेत, त्याच्यामुळे आम्ही सेमीफायनल पोहोचलेले आहेत. आशिष, या नाणेफेक जिंकलं असतं तर काय डिसिजन असते? नक्कीच मी पण फिल्डिंगच केली असती. आता फलंदाजी करायचे, परंतु हा महत्वाचा टप्पा म्हणजे शेवटचे अंतिम क्षण. इथून तुम्हाला जास्त एफर्ट द्यावे लागते. काय गेम प्लॅन केलाय? गेम प्लॅन आमचा आता जाऊनच करणार आहेत, कारण की गेम प्लॅन नव्हता, टॉसवरच गेम प्लॅन होता. अजूनपर्यंत काही गेम प्लॅन केला नाहीये, पण आता एक 3 ओव्हर मिळणार आहेत ना, त्या दरम्यान आम्ही गेम प्लॅन करूयात. 3 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर इथे आता संध्याकाळचं सत्र आहे, हवेचं रोग थोडंसं कमी आहे. एक सफिशियंट स्कोअर काय असेल? 18 बॉलमध्ये आम्ही एक 35चा टार्गेट ठेवायचा प्रयत्न करूया, कारण की तो मला वाटते की आताच्या दरम्यान जो वातावरण आहे तो थोडासा थंड वाटतोय, तर त्या दरम्यान 35 स्कोअर सफिशियंट आहे. धन्यवाद. तुम्हाला देखील शुभेच्छा असेल पुढे मॅच साठी. फोटो घेतला? वळूया मॅच कडे. गौतम अकरे आणि भूषण 9 सेकंड कडे आहेत. व्हेरी फर्स्ट बॉल विकेटचं पतन. मिलन दमनकर आउट झालेले. चांगली गोलंदाज करतायत तन्मय. पुढचा चेंडू तन्मयचा. व्हेरी फर्स्ट बॉल फक्त ड्राईव्ह केलाय आणि इथे आलाय डॉट बॉल. निर्धाव चेंडू. दोन्ही मोठे संघ आहेत, निवॉन आणि त्यांच्या अगेन दी डेकोर मतलब बॅटल रंगतदार बनते. हृदयाचे ठोके आणि कुतूहलाचं साम्राज्य आणि त्यामधलं चेंडू आणि फळी मधलं द्वंद्व प्रत्येकाच्या मनामध्ये घर करताना पुढचा चेंडू. हो, या उडवण्याचा प्रयत्न आहे. चेंडू सरळ जातो, तो शॉट थर्डमॅनला सिंगल मिळेल. इथे लेग बाईच्या रूपानं धावसंख्या 1 पुढे जाते आणि पोहोचले 2. 28 टार्गेट समोर आहे आणि तन्मय मात्र काही गोलंदाजी करतायत. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग, एक्सलेंट, सुपर अँड मॅग्निफिसंट बॉलिंग. जबरदस्त एक्युरेसी, चांगल्या टप्प्यावरती नियंत्रण तन्मयचं बघायला मिळते. भूषण आता स्ट्राईक कडे आहेत, त्याच्याकडे प्रचंड मोठी क्षमता आहे, परंतु एका बाजूने गोलंदाजाची अचूकता, एक्युरेसी ही परफेक्ट आहे, म्हणजे बॅटल रंगतदार होणार इज नो डाऊट. पुढचा चेंडू उलटा स्वतः खेळतो तो ऑन साइडला. चेंडू बॅटला ब्रश करत जातोय थर्डमॅनला. शॉट गलीला चेंडू थोडासा ट्रॅव्हल झाला. सिंगल कंप्लीट झालंय आणि धावसंख्या पोहोचली ती 3 धाबा. थर्डमॅन कडनं चेंडू थोडासा डायवर्ट होत सिंगल इथे कंप्लीट झालंय. 13 धाबा स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू गौतम साठी. तन्मय जबरदस्त गोलंदाजी हाताळत आहे. समोर एक स्टारकास्ट संच आहे गौतम अकरे सारखी. हो, यावेळेला मात्र अपील प्रश्न विचारला होता तन्मयनं हाऊस जाट आणि धीरज मोरे सर सांगताय चेंडू बॅटला ब्रश झालाय. इज नो डाऊट सिंगल मिळेल आणि धावसंख्या 1 पुढे जाताना 4 वर पोहोचलाय. बॅटल रंगतदार होणार, बॅटल रोमहर्षक होणार, कारण मित्रांनो हा एक कामगार चषक आणि एक सुंदर नियोजन आपल्याला बघायला मिळते. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. तन्मय
हो, यावेळेला ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. डी डेकोर संघाचं टेन्शन इथे वाढणार आहे, कारण निर्धाव चेंडू म्हणजेच येणाऱ्या संकटाची चाहूल. मॅच मधलं प्रेशर वाढतंय, हाय व्होल्टेज ड्रामा. ऐकू एक रिफ्रेश सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. डी डेकोर बनाम निवॉन मधलं बॅटल फायनल साठी जाण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. थोडस गेम स्पीड अप करा, अजून आपल्याला 2 मॅचेस खेळायचे आहेत, याची नोंद घ्या. न्यू मॅन समोर ते गौतम आकरे, 3 पाटील बनाम गौतम. 12 मध्ये 24चं इक्वेशन आणि ती मिस टाइम शॉट, बॉल इन द एअर. येस, नो, टेकन, विकेट इज गॉन अँड म्युझिक इज ऑन. मध्ये 11 मध्ये 24 गौतम आग्रे स्वस्तात बाद झालाय. टेन्शन थोडस डी डेकोर कडे कन्वर्ट झालंय. हे 3 पाटीलने मिळालाय महत्वाचा बळी. मोठा विकेट येतोय तंबूच्या आसऱ्याला आणि त्याची जागा घेण्यासाठी न्यूमॅन फलंदाजीला जात आहेत. ऋतिक 11-24चं इक्वेशन ऑन साइकिन कडे ते भूषण. बॅटल रंगतदार स्थितीमध्ये मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जर्रे जर्रे पर लाजबाब क्रिकेट, सुंदर क्रिकेट बघायला मिळते. भव्यशी क्रीडा नगरी, उमरोळीचं सुंदर आभा मंडल, रंगबिरंगी टी शर्ट आणि चेंडू आणि फळी मधला महासंग्राम या स्पर्धेची शोभा वाढवताना पुढचा चेंडू. हो, यावेळेला साईडला चेंडूला जमीन लगेचचा फटका बघायला मिळतोय. लॉंगॉनचा खेळाडू येतोय, आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड करेल. बॉलर इन कडे चेंडू फेकतोय, त्यावर सिंगल कंप्लीट झालंय आणि 1 धावसंख्या पोहोचले ती 5 लॉस ऑफ 2 विकेट. भूषण च्याकडे क्षमता भरपूर आहे, एक आक्रमक बॅटर आहे, परंतु समोर त्याच ताकदीचा गोलंदाज आहे, नाव आहे यतीन पाटील. ओहो, परफेक्ट पिचिंग, परफेक्ट यॉर्कर. यॉर्कर म्हणजेच कॅन्सर चेंडू म्हणून आधुनिक क्रिकेटमध्ये ज्याला संबोधलं जातं. वेळेवरती इलाज केला नाही तर लाइलाज बनतो हा चेंडू. गुड बॉल. स्कोर मोनाव 6 धावा झालेले आहेत. इथून डी डेकोर संघाचं थोडंसं टेन्शन वाढलंय आणि टेन्शन कमी करायचं असेल तर आक्रमकता ऋतिक आणि भूषणला दाखवावी लागेल. बघूया समोर यतीन पाटील पुढचा चेंडू घेऊन. ओहो हो हो हो, व्हॉट द बॉल. आणखीन एक डॉट बॉल. आता चेंडू तुमच्याकडे आहे ते 8 आणि धावा बनवायच्या त्या 22. 22, 8 बॉल रिमेनिंग अँड 22 रन रिक्वायर्ड टू विन. बॅटल, द्वंद्व, रणसंग्राम, रणधुमाली, कशमकश चक्कूच आहेत. पुढचा चेंडू पुनश्च तयार गोलंदाज. इथे उडलाय सरळ चेंडू डाऊन द ग्राउंड आणि इथे आलाय पलटवारचा हा षटकार. डाऊन द ग्राउंडचा बिग ब्लास्ट, हाय इन हँडसम षटकार. 7 मध्ये 16. पुढचा चेंडू. हो, आणि यतीन पाटीलने केलंय कम बॅकिंग. आता 6 मध्ये 16 ची गरज. मॅच
दुहेरी वळणावरती उभी आहे. आशा आणि अपेक्षेचं ओझ घेऊन एका बाजूने डी डेकोर आपली ताकद क्षमता दाखवेल, तर दुसऱ्या बाजूने आपली नजाकत आपला अप्रतिम क्लास दाखवेल निऑन टीम. बघूया 6-16 गरज एसटीचे इक्वेशन. व्हॉट अ मॅच, एक जबरदस्त मॅच, एक संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. भूषण स्ट्राइकला तर गोलंदाजी ट्रॅक वरती साहिलला बोलवलंय. मैं तो इंसानियत में रहता हूँ पर लोग मुझे मस्जिदों में ढूंढते हैं, मंदिर मस्जिद गुरुद्वारों में क्या ढूंढते हो मुझे, मैं वहां भी हूँ जहां तुम गुनाह करते हो. उल्फते नफरते ख्वाहिशे शोहरते सदा एक सी रहती नहीं, आज तू है जहां कल कोई और था, ये भी एक दौर है वो भी एक दौर था. 6-16 गरज. आणि इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न सिंगल झालंय कंप्लीट. आणि 5 मध्ये हवे आहेत ते आता 15, म्हणजे 300च्या स्ट्राईक रन रेटने धाबा बनवायच्या त्या 15. 3 चेंडू 5 300च्या स्ट्राईक रन रेटने 5 मध्ये 15. साहिलकडे जिम्मेदारी आहे, ऋतिककडे जिम्मेदारी आहे. दोन्ही संघाचे जे चाहते आहेत त्यांच्या हृदयाचे ठोके वाढलेले आहेत आणि तो आवाज आम्हाला इथपर्यंत पोहोचतोय, येतोय, येतोय. फुलटॉस चेंडू फाईन लेगला एक्झिक्यूट केलाय. वेगाने येत आहेत क्षेत्ररक्षक आणि एका धाबेवरती सॅटिस्फाईड. 4 मध्ये 14ची गरज. उमरोली स्टेशन मधून जाणारी रेल्वे ट्रेन आज मैदानावरती आले की काय असा आवाज आम्हाला ऐकू येतोय. कारण 4 चेंडू आणि 14ची गरज. जबरदस्त मॅच. पुढचा चेंडू यावेळेला फाईन लेगला चेंडूला एक्झिक्यूट केलंय. प्रोटेक्शन ठेवलंय तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धाबेसाठी भूषण येत आहेत आणि 2 धाबा होतंय कंप्लीट. म्हणजे चिराग आम्हाला सांगतायत 3 चेंडू आणि 12ची गरज. 2 मोठे शॉट एका डी डेकोर संघाला मॅच जिंकण्यासाठी आणि 2 डॉट बॉल निऑन संघाला मॅच जिंकण्यासाठी. विजयाचा सुगंध कोणाच्या दिशेने दरवळेल. यावेळेला आपण बघतायत पंचांचा बॉल. इट्स अ व्हाईट बॉल. 3 मध्ये 10ची गरज आता. 3 चेंडू 10 धावेची गरज. कभी मैच इधर तो कभी मैच उधर. कहते ना जिंदगी की 2 ही उसूल होते हैं, कभी खुशी तो कभी गम. इसके झांसे में कोई भी आ सकता है, कभी तुम तो कभी हम. बघूया 3 मध्ये 10ची गरज. आणि तो कलम मध्ये पकडल्यात. ऋतिक आउट. बाद. न्यू मान योगेश पागदरे मॅच फिनिशर म्हणून ज्याच्या नावाची चर्चा असते तेच योगेश थोडेसे उशिरानं दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. 2 चेंडू 10ची गरज आहे. एक चांगला चेंडू विजयाचा सुगंध दरवळेल निऑन कडे. एक चांगला षटकार मॅच येईल दुहेरी वळणावरती. आणि योगेश पागदरेला बोलवलंय ज्यांनी आपल्या नावावरती अनेक रेकॉर्ड बनवलेले आहेत मॅच फिनिशरचे. तोच दाखल झालाय गेम चेंजर खेळाडू योगेश पागदरे ऑन स्ट्राईक. 2 मध्ये 10ची गरज. एक चांगला चेंडू डी डेकोर पराभवाच्या छायेमध्ये आणि एक चौकार षटकार डी डेकोर इन ऍक्शन मध्ये फ्रेम मध्ये येईल. बघूया साहिल बनाम योगेश. पहिला 2 चेंडू आणि 10ची गरज. साहिल तयार. समोर योगेश पागधरे.
आणि इथे मात्र सिंगल आले म्हणजे निवान संघ हा आगीकूच करताना दिसेल, परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू हाताळत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये विजयश्री असं म्हटणं मूर्खपणाचं लक्षण आहे. तर अनेक मॅचेस आपण बघतोय शेवटच्या क्षणामध्ये पलटवार आपल्याला बघायला मिळाला. शेवटच्या चेंडू नंतर मात्र संघ या ठिकाणी विजयश्री होईल, क्वालिफाय होईल मेगा फायनल मध्ये. एका चेंडूवरती 9 धावेची गरज आहे. समोर येतो भूषण आणि इथे हाडलड्डी डोकर हाटी कॉंग्रॅच्युलेशन. निवॉन टीम जातोय फायनल मध्ये आणि या सेमीफायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड